नमस्कार, मी श्यामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना. महाराष्ट्रातील रिक्षा चालकांनी पूर्ण हा व्हिडिओ ऐका, शेअर करा आणि मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा. आणि आता कायदे काय बदलले किंवा काय होणार आहे हे तुम्हाला वाहतूक व्यवस्थेविषयी, आपल्या RTOविषयी तुम्हाला माहिती कळेल आणि त्यातूनच तुम्हाला एक रस्ता मिळेल, हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा. आता रिक्षा टॅक्सीची परमिट ही लवकरच बंद होणार आहे, काळ्या पिवळ्या रिक्षा टॅक्सीची. तर आता ज्यांच्याकडं परमिट काढायचं आहे त्यांनी लवकर परमिट काढा जावा. तुम्हाला लायसन बिल्ले मिळतात. लायसन बिल्ल्यासाठी तुम्हाला 15 वर्षाचा वास्तव्याचा दाखला लागतो, पोलीस रिपोर्ट लागतो आणि तुम्ही ते परमिट काढून घ्या आणि स्वयंरोजगार करा. आता कुठं कामं नाहीत, धंदा नाहीत आणि व्यवसाय नाही आणि प्रत्येकानं गाडी काढा तुम्ही आणि व्यवसाय करा. आणि जर तुम्ही आता काही मंडळींचं असं मत आहे, काही रिक्षावाल्यांचं, आमच्या गुरुनं आम्हाला परमिट दिलं आहे, बँकेनं वडून आणलेली गाडी आम्ही चालवतोय. बाबांनो, स्वतःची गाडी घ्या, स्वतःचं परमिट घ्या. परवाना धारकाला एक पाळी चालवावी लागते. गुरुनं काय हो, गुरु कुणाला बी लोन काढून देतं, कुठलं बी परमिट, कुणाची बी गाडी वापरायला देतं या. आणि मग हवालदारानं पकडली, RTOवाल्यानं पकडली की मग तुमची ती गाडी कॅन्सल होते. तुम्हाला वेळोवेळी अडचणी येतात. परवाना धारकाला परवाना हा दुसऱ्याला विकता येत नाही आणि दुसऱ्याचा परवाना वापरायला घेणं हा एक प्रकारे गंभीर गुन्हा आहे, हे मात्र रिक्षा चालकांनी विसरू नये. तर स्वतःचं परमिट काढा. तुम्हाला सर्वसामान्य जनतेसाठी, बेकारांच्यासाठी बेकारी कमी व्हावी म्हणून ही परमिट सुशिक्षित बेरोजगारांच्यासाठी आहेत. त्याच्यासाठी 15 वर्षे वास्तव्याचा राज्याचा दाखला लागतो. आता तुम्हाला मराठी भाषा ही यावीच लागते. तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, राशन कार्ड ही सर्व कागदपत्र लागतात. परंतु असे प्रकरण न्यायालयात बी आहे, हे मात्र कुणी विसरू नका. आणि प्रत्येकानं परमिट काढा, स्वयंरोजगार करा. तुम्ही दुसऱ्याची गाडी चालवतायसा, त्याला दररोजचे 300 रुपये शिप देतायसा, काय देण्याची गरज आहे? आता गुरुनं गाडी कुणाची वरून आणलेली आहे, तुमच्याकडनं 300 रुपये वसूल करतोय आणि पैसे फेडून घेतो या खटारा गाडीचे सुद्धा. मग राहून द्या ना, त्याची गाडी बँकेत पडून द्या ना. काय त्याचं घेणं देणं आहे? ज्या बँकेनं कर्ज दिलं असेल ती बँक वसूल करून घेईल, कायदेशीर कोर्टात जाईल, त्याच्या गावच्या 7/12वरती नोंदी करील, त्याची स्थावर जंगम मत्ता जी काय आहे ती जप्त करून वसूल करील. तर प्रत्येकानं रिक्षाचं परमिट काढा आणि हे लवकरच आता बंद होणार आहेत. आणि तुम्हाला इथून पुढं महाराष्ट्रात लोगो अंतर्गत रिक्षाची परमिट मिळतील, रेडिओ रिक्षा आणि फोन ए रिक्षा. आणि मग हे सर्वसामान्यांच्यासाठी ही परमिट लॉक होतील, हे मात्र कुणीही विसरू नका. मग त्याच्यात महिलांच्यासाठी सुद्धा अनेक योजना आहेत. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे योजना म्हणून ही 5,000 महिलांच्यासाठी योजना आहे. त्या गाड्यांचा कलर पिवळा असणार आहे आणि त्यांना सर्व फी वगैरे माफ आहे. त्यानंतर महिलांच्यासाठी राज्यासाठी एक 10,000 परमिट ही पिंक रिक्षा, ई रिक्षा ह्या योजनेअंतर्गत मंजूर झालेले आहेत. रेडिओ रिक्षा, फोन ए रिक्षा असे सर्वसाधारणपणे रिझर्वेशन पद्धतीनं हे परमिट मिळतील. आणि आता तुम्हाला सगळेच म्हणतायत कवा परमिट बंद होते, कवा परमिट बंद होते. निश्चित लवकर परमिट ही बंद होतील. ज्याला कुणाला काढायचं आहे परमिट त्याने काढा. महिलांनी सुद्धा लायसन बिल्ले काढा. तुम्हाला आता STमध्ये, BSTमध्ये म्हणजे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थित पुढं आलं पाहिजे. तुम्हाला कंडक्टरचे लायसन बिल्ले RTO कार्यालयाकडून मिळतात. त्यासाठी तुम्हाला 12वी पासचा शाळेचा दाखला लागतो. आणि महिलांना कुठेही आता प्राधान्य आहे. ज्यांच्याकडे ट्रान्स लायसन आहे, बिल्लं आहे, त्यांना STत प्राधान्य आहे. तुम्हाला BSTत आहे. म्हणजे शासनच्या परिवहन सेवा आहेत, तिथं तुम्हाला तत्काळ संधी आहे. तर महिलांनी पुढं आलं पाहिजे आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सांभाळण्यासाठी पुढं आलं पाहिजे. त्यातूनच आपणाला हा व्यवसाय, रोजगार हा निर्माण होतो, हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा आणि शेअर बी करत जावा, जेणेकरून लोकांना ते कळेल नेमका कायदा काय आहे. तर लवकरच आता परमिट बंद होतील. ज्यांना परमिट काढायचे असतील त्याने लवकर काढा जाऊन. आणि नंतर लोगो अंतर्गत परमिट मिळतील. रेडिओ रिक्षा, फोन ए रिक्षा, पिंक रिक्षा, हिंदू हृदय सम्राट योजनेअंतर्गत रिक्षा, अबोली रिक्षा, म्हणजे ह्या अनेक ब्रँडनं ह्या रिक्षाचे परमिट मिळतील. हे गट्टा परमिट आहे आणि हे निलावानं घेतले जातील. त्याच्यासाठी ह्या ॲपवरती गाड्या चालतील आणि अशी ॲप तयार होतील. आता तशी लायसन बी सरकार देणार आहे, लवकरच येईल ते बी लायसन. अर्ज बी येऊ लागलेले आहेत. तर प्रत्येकानं रिक्षाचं परमिट काढा, आपला व्यवसाय करा, स्वयंरोजगार करा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला चालना द्या. धन्यवाद. मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ सर्वांनी शेअर करा. धन्यवाद.